नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनरेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. तोदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 108. रोहिणी सोमनाथ तीर्थ महात्म्यवर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडे वचेत. श्री मार्कंडे वाच. ततो गच्छन् महिन्माल रोहिणी तीर्थमुत्तमं विख्यात त्रिषु लोकेषु सर्व हरम परम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड दिले. राजा त्यानंतर तडोलक्यात प्रसिद्ध सर्व पापनाशक उत्तम रोहिणी तीर्था जाईल. राजा युधिष्ठिरने सांगितले, ऋषीराज, सर्व पाप विनाशक या रोहिणी तीर्थाचे महात्म्य मी यथार्थ रूपात ऐकू इच्छितो. आपण ते सर्व मला कथन करण्यास योग्य आहे. श्री मार्कंडे वदले, राजा, प्रलय काळात सर्व स्थावर जंगमाचा विनाश झाल्यावर समुद्रात निद्रित देवादिदेव चक्रधारीच्या नाभीतून सूर्यमंडलासमान कर्णिका व केशराने युक्त पत्रांनी शोभित एक कमळ निघाले. त्या कमळातून चतुर्भुज श्री ब्रह्मदेव उत्पन्न झाले. श्री ब्रह्मदेवाने विचारले, हे देवेश, मी काय करू? मला आज्ञा द्या. देवांचा स्वामी शंख चक्र गदाधारी भगवान संस्कृत भाषेत श्री ब्रह्मदेवाला मधुर वाणीत म्हणाले, हे महाभाऊ, तुम्ही माझ्या आज्ञेने सर्वांची उत्पत्ती स्थिती तसेच संहारयुक्त भूतांचा समुदाय असलेल्या लोकांची सृष्टी करा. हे भरत वंशोत्पन्न राजा, कमलनाभ भगवानांचे हे वचन ऐकून श्री ब्रह्मदेवाने यथार्थ सप्तऋषींचे चिंतन केले. क्रमशः त्या बुद्धिवान पुलस्त्य, पुलह, क्रतु, प्राचत्यस्य, वशिष्ठ, भृगु, नारद मुनींचे त्यांनी स्मरण केले. प्राचत्यस्य दक्ष प्रजापती महातेजस्वी होते. ते अनेक प्रजापती दक्षांच्याही 50 कन्या होत्या. हे महाभाग, प्रजापती दक्षाने 10 कन्या धर्माला, 13 कन्या कश्यपाला व 27 चंद्राला दिला. राजा, चंद्राच्या पत्नीमध्ये जी रोहिणी नावाची पत्नी होती ती सर्व पत्नीमध्ये चंद्राला प्रिय नव्हती. त्यामुळे तिला अति दुःख झाले. तिने वैराग्य स्वीकारून श्री नर्मदा तटावर येऊन खूप तप केले. 1 रात्र, 3 रात्र, षडरात्र, 12 रात्र, पक्षव्रत, मासव्रत उपवासांची निज शरीराला कृश करत महिषासुराचा विनाश करणाऱ्या सर्व आपत्ती दूर करणाऱ्या भगवती देवीची श्री नर्मदा जलात नित्य स्नान करून ती रोहिणी आराधना करत होती. इतके कष्ट करून ती प्रसन्न होती. रोहिणीच्या तपस्येने हे राजा महादेवी नारायणी तिच्यावर प्रसन्न झाली. भगवती म्हणाली, हे सौभाग्यशालिनी, तुझ्या व्रत व नियमांनी प्रसन्न आहे. वरदान माग. हे ऐकल्यावर चंद्राची पत्नी रोहिणी सांगितले, हे माते, जर आपण प्रसन्न आहात तर मी माझ्या पतीची सर्वाधिक प्रिय व्हावी असा वर द्यावा. देवी वदली, असेच होईल. असे मागून मुनीद्वारा स्तुती होत असलेली भक्तवत्सल भवानी तिथे अंतर्धान पावली. त्यावेळी ते तीर्थ रोहिणी तीर्थाच्या नावाने प्रसिद्ध झाले आणि तेव्हापासून रोहिणी सदैव सर्वात प्रिया चंद्राची पत्नी झाली. राजश्रेष्ठ, या तीर्थात स्त्री व पुरुष जो कोणी भक्तिपूर्वक स्नान करतो तो निज पती व पत्नीला सुप्रिय होतो. जशी चंद्राला रोहिणी प्रिय झाली, त्या तीर्थात जो पुरुष देहत्याग करतो त्याला 7 जन्म दाम्पत्य वियोग होतच नाही. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पुरातील रोहिणी सोमनाथ तीर्थ महात्म्यवर्णन नावाचा 108वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्णारी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.